नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि कामाची बातमी पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, कर्मचाऱ्यांनो सतर्क व्हा, तुमची पेन्शन होणार बंद। काय तुम्हाला हा कॉल आलाय? मित्रांनो, काय आहे हे नेमकं पेन्शन बंद होण्याचं मॅटर आणि कशाचा कॉल? पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात सरकारने नवीन पेन्शन स्कीम म्हणजे UPS योजना लागू केली होती। त्यानंतर डिजिटल ठगांनी याला एक संधी मानली आहे, म्हणजे जे फ्रॉडस्टर लोक आहेत त्यांनी याला एक संधी मानली आहे। पेन्शन संबंधित फेक कॉल्स नागरिकांना गोंधळात टाकत आहेत। जर तुमच्याकडेही अशी कॉल्स येत असतील तर त्यापासून तुम्ही सावध राहा। पेन्शनर्स आणि कुटुंब पेन्शन घेणाऱ्यांसाठी या फेक कॉलची संख्या वाढलेली आहे। कॉलर्स तुम्हाला पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या खात्याची माहिती मागत आहेत। भारत सरकारने पेन्शनधारकांना व्हॉट्सअपवर फिरत असलेल्या फसव्या योजनेबद्दल चेतावणी दिली आहे। जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची वार्षिक अंतिम मुदत जवळ येत असताना फसवणूक करणारे लोक मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे काही पेन्शनधारकांना टार्गेट करत आहेत। मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र काय आहे? जीवन प्रमाणपत्र हे निवृत्ती वेतनधारकांना त्यांची पेन्शन देखील प्राप्त करणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला एक अनिवार्य डॉक्युमेंट आहे। घोटाळेबाज निवृत्ती वेतनधारकांना खोटे संदेश पाठवून याचा गैरफायदा घेत आहेत। असा दावा करतात की त्यांनी जर हे डॉक्युमेंट अपडेट केले नाही किंवा त्यांनी जे लिंक पाठवलेली आहे फ्रॉडस्टर लोकांनी त्यावर क्लिक करून जर तुम्ही डॉक्युमेंट अपडेट केले नाही तर तुमची पेन्शन नेहमीसाठी बंद होईल, तुम्हाला पेन्शन मिळणार नाही। मित्रांनो, सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस म्हणजे CPAO च्या प्रवक्त्याने सांगितले की हे मेसेज पेन्शनधारकांकडून त्यांची निजी माहिती चोरण्यासाठी असतात आणि त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढण्याची एक तरतूद आहे। त्यांचा हेतू निजी माहिती कलेक्ट करणे आणि पेन्शनधारकांना फसवणे हा एक प्रायमरी हेतू असतो। घोटाळा कसा कार्य करतो आपण हे बघूया, म्हणजे जे फ्रॉडस्टर लोक आहेत ते घोटाळा कसे करतात तुमच्यासोबत। निवृत्ती वेतनधारकांना व्हॉट्सअपवर संदेश मिळतात। फ्रॉडस्टर लोक अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांची नक्कल करतात। आउटडेटेड जीवन प्रमाणपत्रामुळे त्यांची पेन्शन धोक्यात असल्याचा दावा संदेशात केला जातो। मेसेजमध्ये बँक खाते तपशील किंवा PPO क्रमांक यांसारख्या वैयक्तिक माहितीची विनंती करणारी लिंक किंवा फॉर्म समाविष्ट असतो। एकदा माहिती तुम्ही सबमिट केली की स्कॅमर त्याचा वापर ओळख चोरी करण्यासाठी किंवा तुमची आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापर करू शकतात। अशा घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप किंवा मेसेजिंगमध्ये अशा काही लिंक्स दिल्या नाही जात। जर अशा काही लिंक्स आल्या तर त्या लिंक्सवर क्लिक न करता किंवा कोणत्याही स्कॅमर्सला फ्रॉडस्टर लोकांना रिप्लाय न करता किंवा त्यांनी जे काही लिंकमध्ये पाठवलेले आहे अटॅचमेंट ते डाउनलोड न करता तुम्ही यापासून स्वतःचं संरक्षण करू शकता। अशा मेसेजमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही अटॅचमेंट डाउनलोड करू नका। बँक खात्याचे तपशील किंवा PPO क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती व्हॉट्सअपद्वारे कधीही कुणाला शेअर करू नका। जीवन प्रमाणपत्र संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही बँकेशी किंवा अधिकृत CPAO वेबसाईटशी संपर्क साधा। तुम्हाला संशयास्पद मेसेज मिळाल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना कळवा। तुम्ही हा मेसेज नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यावर जाऊन फॉरवर्ड करू शकता किंवा तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनशीही संपर्क करू शकता। मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।